BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर BSF मध्ये जवळपास 18,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पासवर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ऑल इंडिया जे हे भरती असणार आहे BSF ची 18,000 प्लस जागांसाठी। तर स्टार्टिंगला जे विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ला त्या ठिकाणी झाला आणि पहलगाम हल्ल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो भारत पाकिस्तान असं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं आणि अशा कंडिशन मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारकडून ज्या 18,000 जागांसाठी BSF भरतीची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे, एक लक्षात ठेवा। आणि एकदमच जे या ठिकाणी ही भरती निघणार नाही, तर थोडाफार यामध्ये टाइम लागणार आहे। तर कधीपर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि BSF मध्ये बरेच काही पद असणार आहे आणि त्यासाठी काय काय पात्रता असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की लेखी परीक्षा निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, हाईट वगैरे किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, ग्राउंड किती यामध्ये असणार आहे, निवड प्रक्रिया आपली यामध्ये कशा प्रकारे असणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून पाहून राहिले, कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, BSF कॉन्स्टेबलची केंद्र सरकारकडून 18,000 जागांसाठी घोषणा झाली आणि तुम्ही बऱ्याच काही न्यूज चॅनलवर जरी पाहिलं असेल, त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल। आणि त्याचबरोबर यामध्ये जागांचा जर विचार केला कोणकोणते पद असणार आहे, तर BSF मध्ये सगळेच पद या ठिकाणी भरले जाणार आहे। तर पहा, SSC GD मार्फत जे GD चे पद या ठिकाणी 10 ते 12,000 जागा या ठिकाणी GD च्या भरल्या जाणार आहे। जवळपास 10,000 प्लस जागा SSC GD मध्ये आता येणारी जी SSC GD भरते तर त्यामध्ये वॅकन्सी निघणार आहे। तर जवळपास 10,000च्या वरत वॅकन्सी या ठिकाणी BSF GD ची असणार आहे, तुम्ही पाहून घेता। कारण की SSC GD ची जी भरती ऑक्टोबर महिन्यामध्ये निघणार आहे, तर ह्या 18,000 जागांपैकी 10,000 जागा त्या SSC GD मध्ये जाणार आहे। कारण की त्यामध्ये BSF चं पद असते SSC GD मध्ये, BSF CRPF CITPF ITBP आसाम रायफल SSB SSF असे काही त्यामध्ये सर्व पद असते पॅरामिलिटरी फोर्सेसचे। तर 10,000 जागा त्या GD मध्ये जाणार आहे BSF च्या, ठीक आहे, GD पदामध्ये। त्यानंतर कॉन्स्टेबलचे आणि हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचे सुद्धा तुम्हाला जवळपास 3 ते 4,000 जागा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर, त्याला SI सुद्धा म्हटलं जाते BSFच्या, याच्यात तुम्हाला जवळपास 700 ते 800च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे। कारण की सब इन्स्पेक्टरच्या जास्त जागा राहत नाही, कमी जागा त्या ठिकाणी राहते। आणि त्याचबरोबर हे झाले आपले विद्यार्थी मित्रांनो 14,000 जागा आणि त्याचबरोबर जे 4,000 3 ते 4,000 जागा ह्या असणाऱ्या फक्त ट्रेड्समॅनसाठी। तर ट्रेड्समॅनमध्ये कोणकोणते पद असतात, तर बस स्वीपर झालं, त्याचबरोबर कुक झालं, MTS झालं, तर भरपूर असे पद जे कुक मध्ये असते, एक लक्षात ठेवा। BSF को जल मिलेंगी 16 नई बटालियन, 2 हेडक्वार्टर की मंजूरी। पहलगाम हमले के बाद केंद्र का बड़ा फैसला, केंद्र सरकार की तरफ से सीमा सुरक्षा बल BSF के लिए 16 नई बटालियन और 2 क्षेत्रीय मुख्यालय की स्थापना की मंजूरी मिलेगी, जो पाकिस्तान और बांग्लादेश की सीमाओं की निगरानी को मजबूत करेंगी। इस योजना को स्वीकृति मिल चुकी है और जल्द ही सरकार इस पर अंतिम मुहर लगा सकते है। तर येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच तुम्हाला हे BSF ची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की जवळपास 18,000 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। तर पहा, जे हेड कॉन्स्टेबलचं जे पद असणार आहे तर यामध्ये 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरमध्ये सुद्धा 12वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। आणि जे ट्रेड्समॅनचं पद असणार आहे तर ट्रेड्समॅनमध्ये आपल्याला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, मुलांना आणि मुलींना दोन्ही पण, ठीक आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला BSF भरतीमध्ये तर 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष जुड्या म्हणजे 18 ते 30 पर्यंत, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल OBC CWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसणार आहे। आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BSF कॉन्स्टेबल भरती, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये फिजिकल होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये आपलं मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस
म्हणजेच BSF कॉन्स्टेबलची या ठिकाणी असणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे आणि 155 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागणार आहे। 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला यामध्ये हाईटमध्ये सूट भेटणार आहे। तर जे ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आहे तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेंटीमीटर उंची लागणार आहे। 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या मुलांसाठी। तर एवढे यामध्ये हाईट वगैरे असणार आहे। आणि ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर रनिंग मारायचे आहे 24 मिनिटांमध्ये। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम हा 24 मिनिटापेक्षा जास्त गेला, 1 मिनिट जरी जास्त झाला, अर्धा मिनिट जरी जास्त झाला तर त्या विद्यार्थ्यांना तिथंच फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त झाला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे तर यामध्ये असणार आहे आपलं पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे। आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनमध्ये काय असणार आहे, ट्रेड्समॅनमध्ये जर सिलेक्शन प्रोसेस पाहिलं, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे आणि ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे फक्त ट्रेड्समॅन पदामध्ये। तुम्ही जर समजा कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाणार आहे, तर त्या रूममध्ये आपल्याला खीर झालं, पोळी झालं, त्याचबरोबर मिक्स भाजी झालं, त्याचबरोबर दाल तडका झालं, त्याचबरोबर पोही शिरा झालं, तर हे काही पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे कुक पदामध्ये। ज्यांनी सुद्धा स्वयंपाक बनवून दाखवला तर त्या ठिकाणी ट्रेड टेस्ट पास असणार आहे। आणि त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा BSF कॉन्स्टेबलमध्ये जे ट्रेड्समॅनमध्ये पद असणार आहे, जे ट्रेड्समॅनचं जे पद असणार आहे BSF मध्ये तर ते सफाई कर्मचारीचं सुद्धा पद असणार आहे। तर सफाई कर्मचारीमध्ये आपलं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर एका रूममध्ये आपल्याला नेलं जाणार आहे आणि त्या रूममध्ये आपल्याला झाडू पोछा त्या ठिकाणी मारून दाखवावं लागणार आहे, सर्व रूम आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर संडासाची सुद्धा साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, बाथरूमची सुद्धा साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागणार आहे। तर हे ट्रेड टेस्टमध्ये आपल्याला या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे। ज्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्यांना चांगले मार्क्स त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि पास त्यांना या ठिकाणी केलं जाणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची। तर अशी निवड प्रक्रिया असणार आहे। सर्वात अगोदर आपलं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस BSF कॉन्स्टेबलची असणार आहे। तर आता ही भरती कधी निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर जे GDच्या ज्या जागा आहेत तर ते SSC GD मध्ये 10,000 जागांसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 10,000 प्लस जागांसाठी, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये। आणि त्याचबरोबर बाकीचे काही BSF मध्ये ज्या जागा आता ह्या धीरे या ठिकाणी निघणार आहे, 1-2 महिन्यानंतर या ठिकाणी चालू होणार आहे। तर जवळपास या ठिकाणी जुलै महिन्यापासून या ठिकाणी भरती चालू व्हायला या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय